सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. वर्षा मावशी तुमचंही खूप स्वागत. मी तुला विनंती करतो की तू पहिला प्रश्न विचार. आणि आय डोंट नो तुम्हाला किती जणांना माहित आहे, पण वर्षाताईंनी मागच्या बऱ्याच वर्षांनी विल हिअर फ्रॉम हर बऱ्याच मुलांना तिने बऱ्याच गोष्टी शिकवलेल्या आहेत आणि त्यातली एक स्टुडंट केतकी स्वतः सुद्धा आहे. तर आय रिक्वेस्ट केतकी टू स्टार्ट टुडेज कॉन्व्हर्सेशन. नमस्कार वर्षा मावशी. तू आज इकडे कॉमेंट्रीमध्ये आली आहेस तर आम्हाला सगळ्यांना खूप आनंद होतोय. आणि अगोदर आपण 15 दिवस आधी ऑनलाईन वर्कशॉप केलं, त्याच्यामध्ये तू आमच्या इथल्या सगळ्या वेगवेगळ्या मुलांना भेटलीच आहेस आणि त्यांनाही तू खूप आवडली आहेस आणि तुलाही आमची मुलं खूप आवडली आहेत. अगदी म्हणजे गेले 15 दिवस जे मुलांशी माझं इंटरॅक्शन सुरू आहे आणि कॉमेंट्रीच्या सगळ्या अत्यंत उत्साही कार्यकर्त्यांशी, त्यामुळे मला इतकी मजा आलेली आहे. खूप छान, अतिशय म्हणजे मला थोडंसं अतिशयोक्ती वाटेल तुम्हा सर्वांना, परंतु महाराष्ट्रात सुद्धा बघायला मिळणार नाही इतकं उत्साही आणि उत्सवी वातावरण मला आज अनुभवायला मिळालेलं आहे. खरंच आहे. तुम्ही सगळेजण ज्या पद्धतीने म्हणजे गणेश मूर्ती बसवणं किंवा मिरवणूक, नंतर ढोल पथक, हे सगळं म्हणजे मला असं वाटतच नाहीये की मी इंग्लंडमध्ये आहे म्हणून, कॉमेंट्रीमध्ये आहे म्हणून. अतिशय छान वातावरण आहे. आणि गेली 15 दिवस जे मी लहान मुलांना आमच्या इथे शिकवते किंवा काही पालक सुद्धा शिकतायत, त्यांची मराठी भाषा किंवा लहान लहान मुलांना तुम्ही त्यांच्यावर केलेले मराठी भाषेचे संस्कार हे इतके कौतुकास्पद आहेत. त्याबद्दल मी सगळ्या पालकांचं मनापासून अभिनंदन करते. मला माहिती नाही आपल्या इथे सगळ्यांना म्हणजे वर्षा मावशीचा परिचय असं अगदी फॉर्मल परिचय करून नाही देणार, परंतु कोण आहे वर्षा भावे असं जर विचारलं तर अगदी वर्षा मावशीची आजी म्हणजे इंदिराबाई खाडीलकर ह्या खूप मोठ्या क्लासिकल सिंगर होत्या. सो वर्षा मावशी त्या परंपरेतली शास्त्रीय गायिका आहे. पण गंमत म्हणजे ती स्वतः इतकी ख्यातीची शास्त्रीय गायिका असूनही तिने एक वेगळं क्षेत्र निवडलं आणि ते क्षेत्र म्हणजे लहान मुलांवर संगीताचे संस्कार करण्याकरता तिने स्वतः खूप काम केलं. तर मला हे नेहमी कुतूहल होतं, म्हणजे जरी मी तिच्याकडे जात होते मुंबईत असताना शिकत होते, तरी हा प्रश्न मी मावशी तुला कधीच नाही विचारला. तो आज आता विचारते की स्वतः तुझं शास्त्रीय गायन तू करावं, स्टेजवरती जावं किंवा ते आणखी डेव्हलप करावं, याचबरोबर लहान मुलांसाठी काहीतरी काम करावं, असं तुला तसं काय म्हणजे सुचलं कसं? आणि त्यातनं कलांगणची निर्मिती झाली, एवढी मोठी छान संस्था. तर ह्याचा प्रवास ऐकायला आम्हाला आवडेल. मी खूप लहानपणापासून खूप उच्च दर्जाच्या लोकांच्याकडे शास्त्रीय गायन शिकले. पंडित डी.व्ही. काणेबुवा, पंडित निळकंठबुवा आंबेडकर, माझी आजी इंदिराबाई खाडीलकर, नंतर माझे मामा संगीतकार होते कमलाकर भागवत, माझ्या आत्या उत्तम गायिका होती प्रतिभा परांजपे. त्याच्यानंतर मी संगीत नाटकातनं कामं केली. रुक्मिणी, सुभद्रा, देवयानी अशा अनेक उत्तमोत्तम भूमिका मला करायला संधी मिळाली आणि मला खूप पुरस्कार सुद्धा मिळाले. परंतु एक क्षण माझ्या आयुष्यात खरोखरच असा आला की मला असं वाटलं की लहान मुलं जी असतात, म्हणजे गाणं शिकवण्याची जी एक काय बरं म्हणता येईल त्याला, की लहान मुलांना गाणं कसं शिकवलं पाहिजे याबद्दलच्या माझ्या काही एक निश्चित कल्पना होत्या. कारण माझे एक शाळेत शिक्षक होते श्रीनिवास शिंदगी सर म्हणून. तर हे जे सर होते माझे, ते अतिशय उत्तम बालकविता करायचे आणि फार छान शिकवायचे आम्हाला. त्यातून माझ्यावर उत्तम मराठीचा संस्कार झाला, उत्तम स्वराचा संस्कार झाला. परंतु जशी मी मोठी होत गेले वयाने, तसं माझ्या असं लक्षात आलं की तसं शिकवणारं समाजात मला कोणी फारसं दिसत नाहीये. आणि लहान मुलांना खूप छान गाणं शिकवलं पाहिजे. त्यांच्यावर गाण्याच्या बरोबरीने जो इतर भाषेचा, साहित्याचा, काव्याचा, नीटनेटकेपणाचा, शिस्तीचा हा जो संस्कार आहे तो गाण्याच्या माध्यमातून करण्याची फार गरज आहे. आणि हे करावं असं मला मनापासून वाटलं. आणि एक निश्चित गोष्ट तुम्हाला सांगते की शास्त्रीय गायन स्टेजवर बसून गाणं आणि त्याच्यासाठी रियाज करणं ही खूपच मोठी तपस्या आहे.
म्हणजे रोज दिवसाचे 8-8 तास तुम्हाला त्या गोष्टीकडे घालवावे लागतात. तसंच लहान मुलांना शिकवणं ही तितकीच मोठी तपस्या आहे. तितकाच वेळ आणि तितकंच डेडिकेशन आणि तितकीच पोटतिडीक, हा शब्द मुद्दाम वापरेल, तळमळ त्यासाठी लागते. आणि अशा दोन्ही गोष्टींमधलं आपण काहीतरी एकच निवडू शकतो. त्यामुळे या जन्मी आपण लहान मुलांना शिकवावं असा निर्णय मी घेतला आणि त्या गोष्टीची निवड केली. थँक्यू वर्षाताई, तुम्ही तो निर्णय घेतला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्ही तो निर्णय घेतला, त्यातून कलांगणची निर्मिती झाली. गेली 25 वर्ष कलांगण खूप मोठं काम करतंय आणि तेच कारण आहे की तुम्ही आज इथे आहात, आमच्यासोबत बसलेला आहात, गप्पा मारताय. तर मला इथे बसलेल्यांपैकी सांगा, सारेगम लिटिल चॅम्प्स पहिलं कुणी कुणी बघितलंय? आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड. तर सारेगम लिटिल चॅम्प्स आणि मग अगदी अलीकडे आलेला सूर नावा ध्यास नावा, या दोन्ही कार्यक्रमांसाठी संगीत समुपदेशक म्हणून वर्षा मावशींनी काम केलेलं आहे. तर त्यावेळेच्या तुमच्या आठवणी, काय काय छान किस्से एखादे असतील तर आम्हाला प्लीज सांगा. कारण ही सगळी मंडळी यांना आम्ही टीव्हीवर बघितलंय. अगदी आजही आर्या, कार्तिकी, प्रथमेश टीव्हीवर आले की आम्हाला लगेच आठवतं. ते 2007 आय थिंक होतं, ते आठवतं आम्हाला. तर प्लीज त्यावेळेचे तुमचे अनुभव सांगा, अलीकडचे सांगा, छान काही किस्से असतील तर सांगा. नक्की. म्हणजे खरं सांगायचं तर सारेगमपच्या खूप आधीपासूनच मी मुलांच्या बरोबर काम करत होते. आणि एक महत्वाची गोष्ट अशी असते की जेव्हा आपल्याला मुलं भेटतात तेव्हा आपोआप पालक भेटतात. आणि मुलं भेटतात आणि पालक जे भेटतात ते असे भेटतात, काय हो ही गातच नाही, काय हो हा इतका दंगा करतो, काय हो हा इतका शाय आहे ना, हा कसा गाणार, ही कशी गाणार, त्यांचं शक्यच नाही वगैरे. ह्या लेव्हलवर पालक इतके निराश किंवा फारच त्यांचं असं झालेलं असतं मनाचं की कसं आपलं मूल शिकणार, कसं आपलं मूल गाणार, कसं आपलं मूल ब्राईटली लोकांच्या समोर येणार. तर तेव्हा ह्या पालकांचं मी समुपदेशन करत असे. मी मानसशास्त्र माझा अभ्यासाचा विषय होता कॉलेजमध्ये, नाही असं नाही, परंतु असा नव्हता की ज्यासाठी मी काउन्सिलर वगैरे म्हणून काम करेन. परंतु अनुभवाने मला हळूहळू ह्या काउन्सिलिंगमध्ये रस निर्माण झाला. मग मी भरपूर वाचन केलं आणि एके दिवशी सारेगम लिटिल चॅम्प्सच्या म्हणजे चॅनलच्या मंडळींनी मला अप्रोच केलं आणि माझी त्यांनी त्या कामासाठी नियुक्ती केली. ह्या पहिला जो कार्यक्रम झाला सारेगम लिटिल चॅम्प्स, हा जो पहिला कार्यक्रम झाला म्हणजे तो पहिलाच होता, तो एकमेवा द्वितीय होता. त्याच्या आधी मराठी भाषेमध्ये कुठल्याही तऱ्हेचं लहान मुलांची रियालिटी शोची स्पर्धा झालेली नव्हती. ती पहिली स्पर्धा होती आणि या स्पर्धेच्या अगदी पहिल्या क्षणापासून मी चॅनलवर उभे होते. तर त्यावेळेला 50च्या मुलांची निवड झाली. 50 मुलं होती महाराष्ट्रातल्या अनंत इंटिरियर मधनं, म्हणजे कोकणातल्या अतिशय छोट्यातल्या छोट्या खेड्यांपासून ते शहरातल्या मुलांपर्यंत, वयाच्या साधारण 6 वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत ह्या वयोगटातली मुलं त्यावेळेला माझ्या समोर आली. आणि मी सगळ्यांना तुम्हाला सांगू इच्छिते, जरी कितीही पंचरत्न 5 मुलं असं तुमच्या नजरेसमोर ती आलेली असली तरी 50च्या 50 मुलं हिऱ्यासारखी होती, अतिशय सुंदर. आणि या प्रत्येक हिऱ्याला म्हणजे खरं सांगू का, त्यांच्याकडे त्यांचा स्वतःचा उत्तम गुण होताच. त्यात काही मी फार काय विशेष केलं असं नाही, परंतु त्या मुलांना तुझ्याकडे काय आहे हे सांगणं आणि ते उलगडणं आणि त्याच्याकडनं काढून घेणं, प्रेमाने काढून घेणं, हे माझं काम होतं. दुसरं म्हणजे हे सगळं करत असताना मंडळी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी असते की त्या 50 मुलापैकी एकालाही वर्षा मावशी आपली नाही असं एकही क्षण वाटू द्यायचं नसतं. ती 50च्या 50 मुलं माझी असतात कायम. त्यामुळे कुठल्याही एका क्षणी सुद्धा की तू कमी आहेस, तुझं गाणं काहीतरी असलं काहीही न सांगताना त्याच्यातल्या प्रत्येकाच्या गुणाला निखारायचं असतं आणि ते करायला मला फार मजा आली, खूप आनंद मिळाला. छोट्या छोट्या गोष्टी असतात. चॅनलमध्ये गाणी गाणं ही वाटतं तितकी सोपी गोष्ट अजिबात नाही. मी तर असं म्हणेन की जर का पालकांना शक्य असेल
तर त्यांनी मुलांना अशा रियालिटी शो मध्ये पाठवूच नाहीये. परंतु त्याच वेळी त्याची एक दुसरी बाजू आहे, ती अशी आहे की जर त्या पालकांना आपल्या मुलाचा विकास साधक बाधक निरक्षीर विवेकाने करता येण्याची क्षमता असेल पालकाकडे, तर त्याने मुलांना जरूर या स्पर्धेत पाठवावं. जर एखादं मूल अशा पद्धतीचा विचार करून, म्हणजे पालकांना तू बाहेर पडशील तेव्हा बाहेर पडशील, हा खेळ आहे, इथे हार जीत ठरलेली आहे, असं सातत्याने त्याच्यावर रोज हीच गोष्ट सांगून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात जर मुलाला तिकडे पाठवलं तर ते मूल तिथे खूप चांगल्या पद्धतीने शिकतं. आणि नॉर्मली जे मूल 1 वर्षामध्ये जी गोष्ट शिकतं ती तिकडे ते मूल 1 महिन्यात शिकतं. तो एक क्रॅश कोर्स आहे आणि तिथे भरपूर चांगलं शिकायला मिळतं. दुसरं जे आमच्या पठणीमध्ये गुरुशिष्य परंपरेमध्ये आम्ही वर्षानुवर्ष मेहनत करतो, कष्ट करतो, अत्यंत निष्ठेने गाणं शिकतो, नंतर त्या गाण्याबद्दलची भक्ती असते. हा जो सगळे ही जी शब्द आहेत ना, हे सगळे शब्द असतातच, प्लस त्याच्याबरोबर स्पर्धा आहे, त्याच्यापेक्षा कसं चांगलं झालं पाहिजे, त्यासाठी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे अशाही गोष्टी असतात. अशा वेळेला मी मुलांना सांगायचे की तुमचं सगळ्यांचंच गाणं इतकं छान झालं पाहिजे की सगळ्याच्या सगळा एपिसोड उंचावर गेला पाहिजे. आणि पहिल्या सारेगमाचं यश जर कोणतं असेल तर ते आहे काय आहे की त्या मुलांना जेव्हा मी सांगत असे की आजचा एपिसोड आपण कोणाला डेडिकेट करूया, तर त्यावेळेला मुलांच्या हळूहळू लक्षात यायचं, अरे बॅकस्टेजला खूप लोक आहेत, कॅमेरामन्स आहेत, हेअर करणारे आहेत, मेकअप मन्स आहेत, म्युझिशियन्स आहेत, नंतर आपल्याला खाऊ देणारी लोक आहेत, नंतर कपडे आपल्याला देणाऱ्या ताया आहेत. रोज एक नाव सांगायची ती मुलं. आणि मग मी त्यांना सांगायचे की जेव्हा आपण देवाची पूजा करतो तेव्हा आपण देवाला कसं फुल घालतो, अतिशय फ्रेश स्वच्छ, तसं तुमचं गाणं झालं पाहिजे. आणि मुलं असं गात असतात आणि फार उत्साहावर तो सगळा कार्यक्रम केला. त्यात मुलांचं यश खरंच मोलाचं आहे. आज सगळीच मुलं तुम्ही बघता, म्हणजे 5 जण आपल्याला दिसतात पण सगळी मुलं बाहेर उत्तम गात आहेत, फार छान गात आहेत. थँक्यू. एकदा त्या पंचरत्न एक गोष्ट, आदिती उभी राहा प्लीज. आदिती अवणकर सारेगमचं दुसरं जे पर्व होतं त्यातली टॉप 5. ही माझी स्टुडंट आहे की माझ्याकडे सुमारे 22 वर्ष शास्त्रीय गायन शिकलेली आहे आणि आता ती लंडनमध्ये आहे सध्या. थँक्यू मावशी. ती पंचरत्न होतीच, आदिती पण तसंच एक रत्न आहे. पण त्या कुठल्याही रत्नाला शोधणारा पारखी मिळणं गरजेचं असतं. तुमच्या रूपाने त्यांना ते मार्गदर्शन लाभलं. आता आम्ही भारतात नाही राहत, आम्ही इथे राहतो, आम्हाला तशा रियालिटी शोज मध्ये पार्टिसिपेट करणं नाही जमत. पण तरी तुम्ही, मला आठवतंय कोविड पिरियड मध्ये गाण्यांची शाळा तुम्ही केलं होतं आणि कॉव्हेंट्रीतल्या इथल्या मराठी कॉव्हेंट्रीतल्याही काही मुलांनी पार्टिसिपेट केलं होतं. तर नक्की काय संकल्पना होती गाण्यांची शाळा आणि अजून किती तुला जास्त आठवत असेल त्यावेळेस? आणि बरोबर आहे, गाण्यांची शाळा तर घडलीच, पण त्याच्या आधी वर्षामावशीने एक खूप मोठं प्रोजेक्ट केलं होतं आणि त्याचं नाव आहे बालस्वर. तर मला असं वाटतं आपण थोडंसं बालस्वर विषयी पण ऐकूया आणि मग गाण्याच्या शाळेविषयी बोलूया. बालस्वर म्हणजे 14 एकाच आशयाची गाणी. आओ हमसा भात हिलाय, दिलसे दिल तक राह बनाय, अशा पद्धतीचा ह्या 2 ओळी वैभव जोशी, म्हणजे 4 ओळींचं हे गाणं. वैभव जोशी आपल्याला सगळ्यांना परिचित असलेला कवी आहे. सध्या अनेक चित्रपटांसाठी तो लेखन करत असतो. त्याने मूळ गाणं लिहिलं आणि त्यानंतर 13 वेगवेगळ्या भाषांमधून गाणी लिहिली गेली आणि हा प्रोजेक्ट आम्ही संपूर्ण भारतभरातल्या मुलांचा केला. आणि मला खूप आनंदाने सांगावं असं वाटतं की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या या प्रोजेक्टला खूप आशीर्वाद दिलेले आहे. ज्यांना इच्छा असेल त्यांनी नंतर केली. आणि एक वर्षामावशी बालस्वर हे 2014 साली घडलं
आणि तुझी ती इच्छा होती की 14 गाणी विविध भाषातली करायची आणि 2014 सालीच ते करायचं. त्यासाठी अथक कष्ट आणि परिश्रम करून तो कार्यक्रम उभा केला गेला आणि त्यातला एक बालस्वर आज आपल्या बरोबर आहे ना. कोण आहे? अथर्व. अथर्वसाठी एकदम बरोबर. अथर्व पण माझ्याकडे बरीच वर्ष शास्त्रीय गायन शिकतो आहे. तो सध्या नॉटिंगहॅमला असतो इथे शिक्षणासाठी होता आणि आता तो इथे जॉब करतोय. थँक्यू. पुन्हा एकदा रिक्वेस्ट प्लीज आपापसामध्ये बोलू नका. थोडं मागे बऱ्याच जणांना ऐकू येत नाहीये. गाण्यांची शाळेबद्दल पण थोडं सांगा. कोविड काळामध्ये सगळीकडे एकदम सन्नाटा होता. शाळा चालू होत्या परंतु शाळा एकदम डेड होत्या आणि मुलांना शाळेत जाणं शिकणं ह्यात काहीही रस वाटत नव्हता. अशा वेळेला आमच्या कलांगणची म्हणजे मी संगीतबद्ध केलेली सुमारे 250 ते 300 रेकॉर्डेड गाणी आमच्या पद्धतीला आहेत. या काळामध्ये अगदी छोट्या मुलांपासून म्हणजे 5-6 किंवा त्याहूनही लहान मुलांना घरामध्ये काहीही काम नव्हतं म्हणजे काम शाळा होती पण ती घरून होती. नंतर एक प्रकारचं वातावरणात भय होतं. नंतर सतत वेगवेगळ्या बातम्या. आई वडिलांना आई बाबा सगळी घरात होती माणसं. काही घरांमध्ये ह्या सगळ्या वातावरणाला पॉझिटिव्हली घेतलं गेलं. काही घरांमध्ये भीती वाटली. काही घरांमध्ये भांडणं झाली चिडचिड झाली. असे वेगळे वेगळे अनुभव त्या काळामध्ये होते. अशा वेळेला मुलांना रमवण्यासाठी त्यांना खूप आनंद मिळावा आणि त्यांना अर्थातच त्या निमित्ताने मग चांगली भाषा चांगले शब्द चांगल्या कविता हे मुलांना मिळावं आमच्याकडून याच्यासाठी आम्ही रोज संध्याकाळी दर शनिवार रविवार संध्याकाळी 1-1 तास सुमारे 6 महिने ही गाण्यांची शाळा घेतली. या शाळेमध्ये सुरुवात करताना मी तुम्हा सर्वांना अगदी आवर्जून सांगेन ऑनलाईन गाण्याचं शिक्षण ही कॉन्सेप्टच मला मान्य नाही. कारण गाण्याचं शिक्षण हे समोर बसून घ्यायचं गुरुंच्या समोर बसून घ्यायचं आणि त्याच्यासाठी बोलणी घ्यायची वगैरे वगैरे आणि मेहनत करायची. एखादी गोष्ट पुन्हा 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 घोटायची परत परत गाऊन दाखवायची. असं सगळं मी स्वतः शिकलेले होते आणि शिकवलेलं होतं. पण कालाय तस्मै नमः त्या काळामध्ये या सगळ्या छोट्या मुलांना गाणी शिकवत असताना वेगळ्या वेगळ्या कल्पना सुचायला लागल्या. त्या कल्पना फारच अद्भुत होत्या. म्हणजे त्या उदाहरणार्थ आता फूल आलंय फूल आलंय फूल लाल लाल फूल इवल्या इवल्या पानांमध्ये लाल लाल फूल असं जर समजा एक गाणं असेल तर आता ते लाल फूल. मग ते मुलांना विचारायचं की कोणती फुलं लाल असतात. मग गुलाबाचं असतं जास्वंदीचं असतं अमुक असतं तमुक असतं असं म्हटल्यानंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी तुम्ही दाखवाल का तुमच्याकडे लाल फुल आहे का तुमच्या बागेत लाल फुल येतं का किंवा तुमच्या आईला माहितीये का कुठलंय लाल फुल तिच्याकडे किंवा तिने पेंट केलंय का एखादं फुल तुला येतं का पेंट करता तुम्हाला क्राफ्ट मधनं फुल बनवता येतं असे प्रश्न विचारल्यानंतर मंडळी मी तुम्हाला सांगते ह्या आमच्या गाण्याच्या शाळेच्या 200 खिडक्यांमधनं 200 लाल फुलं दिसायची. पिंपळाचं पान म्हणलं की पिंपळाचं पान दिसायचं. भूत म्हटलं की भूत दिसायची. पर्या म्हणल्या की पर्या दिसायच्या. गणपतीच्या काळामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी आज आपण आरती करायची गणपतीची असं मी सांगितलं आणि सगळ्यांना सांगितलं आत्ता 1 मिनिटाच्या घरात जे वाद्य सापडेल ते घेऊन यायचं आणि डाण बनवायचं आपण आरती करायची. सगळ्यांनी अनम्यूट व्हायचं त्यावेळेला आणि सगळ्यांनी कोणी भांडी घेऊन आलं कोणी चमचे घेऊन आलं कोणी झांजा घेऊन आलं जे मिळेल ते घेऊन आली मुलं आणि डाण आम्ही आरती केली. अशा इतक्या स्पॉन्टेनियस गोष्टी त्या गाण्याच्या शाळेमुळे घडल्या आणि मुलांना इतकी मजा आली. म्हणजे ऑनलाईन शिक्षण ही एक अतिशय सुंदर गोष्ट असते असं माझ्या लक्षात आलं. आता सुद्धा तुम्हा सर्वांना मुलांना शिकवत असताना पुन्हा तीव्रतेने म्हटलं की तुम्हा पालकांची इच्छा असेल तर परत एकदा आपण गाण्यांची शाळा सुरू करू. आणि त्यावेळी इथल्याही मुलांनी फार धमाल केली होती मला आठवतं. तुम्ही मला सॉरी मी कधी वर्षा ताई म्हणतोय कधी वर्षा मावशी म्हणतोय
पण बहुतेक आता तुम्ही जगत मावशी झालेले आहात कॉमेंट्रीत आल्यापासून. तर वर्षा मावशी, तर तुम्ही मागे केतकीशी बोलताना मला आठवलं की कोकण किनारपट्टीत बोलल्या जाणाऱ्या लोकभाषा, तर त्यावर तुम्ही काहीतरी एक प्रकल्प केला होता आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची फेलोशिप मिळाली होती. तर काय होता प्रोजेक्ट आणि काय तुम्ही त्यातून साध्य केलं प्लीज? आपल्या महाराष्ट्रामध्ये 60 बोलीभाषा, 60, ज्याच्यामध्ये वारली आहे, आगरी आहे, मांगेला आहे, नंतर अशा सोनकोळ्यांची भाषा आहे, पायकोळ्यांची भाषा आहे, मालवणी आहे, सिंधुदुर्गाच्या अलीकडे पलीकडे बोलल्या जाणाऱ्या भाषा आहेत, वारली बोली आहे. इतक्या बोली आहेत आणि या सगळ्या बोली आश्चर्यकारकरित्या आपल्या मराठी भाषेशी अजिबात निगडीत नाहीत. म्हणजे मराठीतले शब्द त्याच्यामध्ये रेअरली सापडतात आपल्याला. तर अशा 6 बोलीभाषांवर अभ्यास करण्यासाठी मला भारत सरकारने एक फेलोशिप दिली होती. आणि अभ्यास म्हणजे काय होता, तर त्या प्रत्येक इंटिरियर एरियामध्ये जाऊन तिथल्या सुमारे 50 ते 100 लोकगीतांची लोकगीतं गोळा करायची, संकलन करायचं त्यांचं चालीसकट, आणि त्यांचं ते संकलन दिल्लीला पाठवायचं, असा तो विषय होता. तर त्या 6 बोलीभाषांवर काम करत असताना मला इतकी माणसं भेटली आपल्या महाराष्ट्रामध्ये, आणि इतक्या पद्धतीने, म्हणजे आपल्याला कितीतरी गोष्टी माहिती नसतात. त्यातल्या एका पाले म्हणून, एक स्मिता पाले म्हणून बाई होती, तिने मला एक गाणं म्हणून दाखवलं. त्या गाण्यामध्ये रामाचं वर्णन होतं सगळं, आणि सीतेला काहीतरी वनात जाण्यासाठी उद्युक्त करणारी, किंवा मंथरा तर होतीच, पण अजून एक तिला नणंद होती म्हणे. तर या लोकभाषांमध्ये असे काही किस्से असतात की जे आपल्याला माहिती नसतात. रामाला एक बहीण पण होती. अशा खूप गमतीदार गोष्टी ह्या भाषांच्या मधनं मिळत असतात आपल्याला. आत्ताही मी ऋषिकेश खिलारे आणि हर्षदा खिलारे म्हणून एक पत्नी, जे बुलढाण्याला राहतात, आणि त्यांच्याकडे अनेक भाषा, वाघिणी बोली आहे, नंतर कोलामी बोली आहे, अशा खूप साऱ्या वेगळ्या वेगळ्या बोलींवर ते काम करत असतात. आणि त्यांनी मला बरीच गीतं पाठवली आहेत. त्याचं आता मी संकलन, म्हणजे त्याला आता मी चाली लावणार आहे. आणि या वेगळ्या वेगळ्या चालीतून, म्हणजे त्या चालीला लोकसंगीताचा स्पर्श होईल असं, परंतु मॉडर्न आपली मुलं गातील ही गाणी, अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स त्या निमित्ताने. थँक्यू. पुढचा प्रश्न केतकी विचारेल. वर्षामावशीला प्रश्न असा नाहीये, खरं तर ही रिक्वेस्ट असणार आहे, पण त्याच्या आधी मला आपल्या सगळ्यांतर्फे असं म्हणायचं आहे की शिक्षण सगळं ऍज अ कलाकार म्हणून शास्त्रीय संगीताचा बेस, त्याच्यावरती लहान मुलांबरोबर एवढं सगळं वर्ष काम केलेलं, आणि त्यानंतर आता ऐकलं की लोकसंगीतासाठी पण फेलोशिप मिळालेली आहे. तर हे जरा असं सगळं इतकं सगळं भरभरून ज्या व्यक्तिमत्वामध्ये आहे, अशी वर्षामावशी आज आपल्याला गेस्ट म्हणून लागले, प्रमुख पाहुणे, म्हणजे मला तर खूपच छान वाटतंय वर्षामावशी. तर पुढची माझी रिक्वेस्ट अशी होती की आता जी कोणी मुलं आपल्याबरोबर आज इथे करणार आहेत काम, त्या सगळ्यांना खूप मजा आली, म्हणजे खूप मजा आली. आपण जे काही गाणं शिकलो, त्याच्याबरोबर थोडेसे नाच पण शिकलो, आणि हे सगळं करताना अतिशय धमाल केली. तर आम्हाला हे सगळं परत सातत्याने जर शिकायचं असेल तुझ्याकडे, तर आम्ही काय करायचं? तू आहेस सगळ्यांच्या मधला दुवा, तेव्हा तुझ्याकडे लोकांनी जरूर सांगावं. मी मगाशी म्हटलं तसं की ऑनलाईन क्लासेस असे सुरू असतातच. ह्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्याने गाण्यांची शाळा सुरू करायला मला खूप आवडेल, कारण खरंच मुलं खूप टॅलेंटेड आहेत. म्हणजे इतक्या पटकन पिकअप केली आहेत त्यांनी गाणी, आणि त्यांना इतकी मजा येते हे सगळं शिकताना. फक्त कसं असतं माहितीये का की पालकांना सुद्धा त्या गोष्टीबद्दल आस्था असावी लागते. ती मला इथे दिसते की मराठी भाषा आपल्या मुलांना यावी, किंवा त्यांच्यावर मराठी भाषेचा संस्कार व्हावा, त्यांना चांगलं संगीत करावं, वेगळ्या वेगळ्या कला समजाव्या, असं जेव्हा वाटतं तेव्हा एखादं पाऊल पुढे निश्चितच पालकांच्याकडून सुद्धा जातं. तेव्हा अशी ज्यांची इच्छा असेल त्यांना निश्चितपणे, आणि मला हे आवर्जून तुम्हाला पालकांना दाखवायला आवडेल, मी असे वेगळे वेगळे कोर्सेस तयार केलेले आहेत. हा 3 ते 5 वयोगटाचा कोर्स आहे.
वेणू नावाचा, ज्याच्यामध्ये 15 ते 20 गाणी आहेत जी की आपण मुलांना शिकवतो. पण फक्त गाणी नाही तर वेगळ्या वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, चित्र आहे, श्लोक आहे, त्याच्यानंतर हस्तकला आहे, त्याच्यानंतर अगदी सूक्ष्म पद्धतीने म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता जी आहे भारतामध्ये त्या दृष्टीने मुलांना मदत होईल अशा पद्धतीचं गणित विज्ञान असे छोटे छोटे ऍक्टिव्हिटीज आम्ही त्याच्यामध्ये ऍड केले. थँक्यू. आणि वर्षापासून तुमच्या युट्यूब चॅनलचं नाव काय? साऊंड ऑफ वर्षा. साऊंड ऑफ वर्षा. तर सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला तिथे आवडेल अशा पुष्कळ गोष्टी आहेत नक्की, तेव्हा जरूर सबस्क्राईब करा आणि जरूर पहा. आणि मला असं सांगायचं की आपण एवढा सगळा वेळ ऐकतोय की वर्षा मावशी गायन, वर्षा मावशी शास्त्रीय संगीत, पण फक्त असंच नाहीये बरं का. त्याचं उदाहरण मी स्वतः आहे. कारण वर्षा मावशीच्या प्रोत्साहनामुळेच माझं करिअर सेट झालं असं मी म्हणेन, ग्राफिक डिझायनर म्हणून. म्हणजे माझ्यामध्ये जी काही आर्ट होती ती तिनेच ओळखली आणि बाहेर काढली. आणि असे अनेक कलाकार आज मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आहेत की नुसतं गाणं असं नाही, मग कोणाला सेट डिझाईन करायला आवडतात, कोणाला कपडे डिझाईन करायला आवडतात, कोणीतरी वेबसाईट डिझायनर असतो. हे सगळे हे लहान मुलांमध्ये गुण ओळखून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांना पुढे करणं आणि तू हे करू शकतोस, कर रे, चुकत चुकत का होईना पण तू करशील, हे सतत जे सांगणं आहे ना, असा एक गुरु आपल्याला जर मिळाला तर काय होऊ शकतं हे सांगणारा आणि तो आत्मविश्वास भरणारा गुरु भेटणं खूप. आणि थँक्यू मावशी, तुम्ही आज आलात. मुलांना कलागण हे मुख्यतः काय माहितीये का, मुलांचा मुलांसाठी मुलांनी तयार केलेला मंच. त्यामुळे कलागणमध्ये स्टेजवर असणं महत्वाचं आहे, स्टेजच्या मागे असणं तितकंच महत्वाचं आहे आणि तिथे बरंच काही शिकायला मिळतं.